उन्हाळा सुरू झाला की बघा आपल्याला गार पदार्थ खावेसे वाटतात. गार ह्याचा अर्थ शरीराला गारवा देतील, थंडावा देतील असे प्रकार खावेसे वाटतात. त्यात खास करून आपण काकडी, दही, पुदिना ह्यापासून तयार केलेले पदार्थ खातो. तर आज इथे मी तुम्हाला हेच तिन्ही पदार्थ वापरून 2 वेगळ्या प्रकारच्या काकडीच्या कोशिंबिरी दाखवते. त्या वेगळ्या का आहेत हे तुम्हाला पुढे कळेलच. ही आहे खमंग काकडी आणि ही आहे दह्याची मजेदार कोशिंबीर. आता तुम्हाला वाटेल ह्या खमंग काकडीत वेगळं काय, तर ही आपल्या नेहमीच्या खमंग काकडीपेक्षा थोडी वेगळी आहे आणि ही आहे गोड कोशिंबीर. आणि ह्याला एक लाईट ग्रीन कलर येतो, त्या कलरमुळे सुद्धा ही कोशिंबीर बघितल्या खावीशी वाटते. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला मग पहिल्यांदा मजेदार कोशिंबीर करूया. त्याच्याकरता इथे काकडी घेतलेली आहे. इथे मी हिरव्या सालीची काकडी घेतलेली आहे. तुम्ही नेहमीची काकडी घेतली तरी चालेल. तर ह्याची पहिल्यांदा सालं काढून घेते. काकडीची सालं काढून घेतलेली आहे. त्याचे 2 भाग केलेत. आता ह्याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या. त्यामुळे घेताना जास्त जाड बिया असलेली काकडी घेऊ नका, कोवळी काकडी घ्या. त्यात बिया नसतातच. जर बिया त्याच्यात जास्त नसतील तर तशीच्या तशी काकडी घेतली तरी चालेल. बिया का काढायच्या? त्याच्यामुळे काकडीच्या कोशिंबीरला लवकर पाणी सुटत नाही. ह्या बिया आपल्याला टाकून द्यायच्या नाही आहेत, तर ह्या वापराच्याच आहेत. इथे कोशिंबीर करताना तुम्ही काकडीचे पातळ काप करून घेतले तरी चालतील किंवा अगदी बारीक बारीक ह्याचे तुकडे करून घ्यायचे. मी आता ह्याचे बारीक बारीक अगदी तुकडे करून घेते. खूप बारीक नाही, मीडियम साईजचे. आणि मग कोशिंबीर करते. हे बघा असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यात हे बिया घेते. बिया कोवळ्या घ्या, जून घेऊ नका. ही काकडी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून देते. ती छान गार होईल. इथे आपण ही कोशिंबीर करतो, ही गोडसर कोशिंबीर आहे. ह्याच्यात आपल्याला मिरची वगैरे काही वापरायची नाहीये. आता मी ह्या जारमध्ये काकडीच्या ह्या बिया घेतलेल्या आहेत. त्यात थोडी कोथिंबीर घालते, थोडा पुदिना घालते. मी आता एका काकडी करता 1-2 चमचे चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा चिरलेला पुदिना घेतलेला आहे. थोडं जिरं घालते, मीठ घालते, साखर घालते अर्धा चमचा. आणि आता हे सगळं मिक्सरमधनं फिरवून घेते. सगळं वाटून घेतलेलं आहे. आता एका लहान पातेल्यात दही घेते. माझ्याकडे गाईच्या दुधाचं दही असतं, त्यामुळे थोडंसं ते पातळ असतं. तुम्ही म्हशीच्या दुधाचं दही घेतलं तर ही कोशिंबीर घट्ट होईल. साधारण पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. दही घेताना गोड दही घ्यायचं. आता जरा दही फेटून घेऊया. प्लेन झालं पाहिजे. लागलं तर तुम्ही अजून दही घालू शकता. हे बघा, ह्या दह्यामध्ये आता मी ही जी आपण चटणी केली पुदिना कोथिंबीरीची ती मिक्स करते. रंग बघा किती सुंदर आलाय. अशी वेगळ्या कलरची कोशिंबीर पटकन बघितल्यावर खावीशी वाटते आणि चवीला पण अप्रतिम लागते. उन्हाळ्यात बघा आपल्याला गार हवं असतं, अशावेळी तुम्ही अशी काकडीची कोशिंबीर करा. बघा सगळेजण आवडीने खातील. ही गोडसर अशी कोशिंबीर लागते. तुम्ही इथे चव बघून साखर, मीठ सगळं घालू शकता. त्यामुळे थोडीशी साखर मी अजून मिक्स करते, पिठी साखरच मिक्स करते, त्यामुळे ते लगेच मिक्स होईल. हे बघा असं आपलं हे दही तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये चिरलेली काकडी मिक्स करायची. हे बघा असं दही करून फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि अशी काकडी बारीक चिरून फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि आयत्या वेळी मिक्स करा. बघा अशी आपली 5 मिनिटात काकडीची वेगळ्या चवीची कोशिंबीर तयार झालेली आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही कोशिंबीर आहे. रंग किती सुरेख आलाय बघा. वेगवेगळ्या पराठ्यांबरोबर तर ही कोशिंबीर खूप सुंदर लागते. तुम्ही नुसती सुद्धा कोशिंबीर खाऊ शकता, इतकी सुंदर लागते. आता मी तुम्हाला काकडीची दुसरी कोशिंबीर दाखवते. ही खमंग काकडीच आहे, पण नेहमीच्या खमंग काकडीपेक्षा जरा वेगळी अशी आहे. त्याच्याकरता इथे आपल्या नेहमीच्या काकड्या घेतलेल्या आहेत आणि एक कैरी घेतलेली आहे. आपल्याला एवढी कैरी लागायची नाही, यातली थोडीच कैरी लागेल. आता ह्या काकड्या मी स्वच्छ धुवून ह्याची सालं काढून बारीक चोचवून घेते. काकडी कैरीची कोशिंबीर कधी केली जात नाही, पण तुम्ही मुद्दाम एकदा अशी कोशिंबीर करा, फार छान लागते. नेहमी काकडी घेताना काकडीचा वरचा आणि खालचा भाग काढायचा आणि थोडा खाऊन बघायचा, कडू नाहीये ना. कडू असेल तर काकडी अजिबात वापरायची नाही. हे बघा काकडी बारीक चोचवून घेतलेली आहे आणि कैरीचा किस घेतलेला आहे. जशी कैरी आंबट असेल तसा किस घ्या. ही जरा आंबट कैरी आहे, त्यामुळे मी थोडा कमी किस घेतलाय. काकडी घेताना थोडीशी अशी पिळून घ्यायची, जास्त नाही, अगदी थोडीच घ्यायची. त्यामुळे कोशिंबीरीला पाणी सुटत नाही. हे काकडीचं पाणी फेकू नका. तर थोडंसं मीठ घालून हे तुम्ही प्यायलं तरी चालेल. तसंच चेहऱ्याला लावा, डोळ्याच्या खाली लावा. डोळ्याच्या खाली बघा काळी वर्तुळे झालेली असतात, तिथे लावा. त्यामुळे ती कमी व्हायला मदत होईल. 1 पाव चमचा तूप घेतलाय, ते हे काकडीला असं चोळते मी, त्याच्यामुळे काकडीला पाणी सुटत नाही. आता कैरीचा किस घालते. नेहमी आपण काकडीची कोशिंबीर करतो तेव्हा दही, लिंबाचा रस घालतो, पण तुम्ही एकदा असा कैरीचा किस घालून कोशिंबीर करा, खूप सुंदर लागते. नेहमी खमंग काकडीत आपण
शेंगदाण्याचं कूट घालतो, तर इथे मी पंढरपुरी डाळं वापरते. तर एका मिक्सरच्या जारमध्ये पंढरपुरी डाळं घेते, त्याच्यात एक मिरची घालते, थोडं जिरं, अर्धा चमचा जिरं घाला, थोडंसं मीठ घालायचं. आता हे डाळं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं, बारीक वाटून घ्यायचं, त्याची पूड तयार करायची. ही बघा किती छान झालेली आहे. आता ही आपल्याला ह्या कोशिंबिरीवर घालायची. आता आपल्याला वरून फोडणी घालायची. त्याच्याकरता अर्धा चमचा तूप घेतलेलं आहे, अर्धा चमच्याला सुद्धा कमीच आहे, आणि थोडंसं तेल घालते, 1 चमच्याला कमीच आहे. तेला तुपाची एकत्र फोडणी करत नाहीत, त्यांनी नुसत्या तेलाची किंवा नुसत्या तुपाची फोडणी दिली तरी चालेल, पण तेला तुपाची एकत्र फोडणी जास्त चांगली लागते. आता बाकीचं साहित्य घालूया. थोडी कोथिंबीर घालते, पिठी साखर घालते, तुम्ही साधी साखर घातली तरी चालेल. कैरी घातली त्यामुळे त्या चवीनुसार साखर घाला. तेल तूप चांगलं तापवून घेतलेलं आहे, त्यात थोडं जिरं घालते, थोडा हिंग घालते, ह्याच्यात हळद नाही घालायची, आणि थोडा कढीपत्ता आणि 1 मिरचीचे बारीक तुकडे असं घालते. आता ही फोडणी आपण ह्याच्यावर घालूया. थोडं ओलं खोबरं घालते, असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आता ही छान कालवून घेऊया. मीठ साखर चव बघून घाला लागली तर. नेहमी खमंग काकडी करताना आपण लिंबाचा रस, दाण्याचं कूट वगैरे घालतो, त्याच्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने ही तुम्ही खमंग काकडी करा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. ही पण चव खूप सुंदर लागते. शक्यतो कोशिंबीर 2-2 चमच्यांनी अशी कालवा, हाताने कालवू नका. हाताने कालवलं की काकडीला पाणी लवकर सुटतं. ही बघा अशी आपली ही वेगळ्या चवीची खमंग काकडी तयार झालेली आहे. तुम्ही सांगितलं नाही तर कळायचं सुद्धा नाही की ह्याच्यामध्ये आपण पंढरपुरी डाळं घातलंय. अगदी आपल्या नेहमीच्या खमंग काकडीसारखीच लागते ही. तर अशा आपल्या ह्या 2 काकडीच्या वेगळ्या चवीच्या कोशिंबीर तयार झालेल्या आहेत. तुम्ही दोन्ही कोशिंबीर करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील.